नमस्कार मित्रांनो. आता बघा आपली एक्झाम झाली बीएमसी जेईची. आता आपली पुढची जी एक्झाम आहे बीएमसी सब इंजिनियर आणि 8 तारखेला आपला बीएमसी जेईचा पण एक पेपर होईल. जर आपण पाहिलं की बीएमसी जेईचा पॅटर्न कसा होता आणि क्वेश्चनची लेवल कशी, त्या अनुषंगाने पण त्याच्या बेसिसवरती एक व्हिडिओ तयार केलेला आहे, की ज्यामध्ये मी तुम्हाला एवढं सांगणार आहे की बीएमसी कशी क्रॅक करायची. आता बीएमसी सब इंजिनियरला तुम्हाला एक 15-20 दिवसांचा वेळ आहे. तेवढ्या वेळेमध्ये ही एक्झाम कशी क्रॅक करायची त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला. आता सर्वात आधी जर तुम्ही सिलेबस तर पाहिलेलाच असेल, पण तरी एकदा मी तुम्हाला दाखवतो सिलेबस. दोन स्ट्रीम आहेत. एक आहे टेक्निकल. टेक्निकलमध्ये हे एकूण 12-13 विषय आहेत. नॉन टेक्निकलमध्ये पाहिलं तर दोनच टॉपिक आहेत. एक म्हणजे रिझनिंग आणि एक दुसरा म्हणजे जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस मध्ये तुम्हाला बीएमसीच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल आणि करंट अफेअरच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल. करंट अफेअर तुम्ही 6 महिन्याचं केलं तेही सफिशियंट. आणि दुसरा जो टॉपिक आहे रिझनिंग, तर रिझनिंग मध्ये पाहिले तर लिमिटेड टॉपिक वरती क्वेश्चन आलेले आहेत. जसं की सिटिंग अरेंजमेंट आहे, पझल आहे, ब्लड रिलेशन आहे, इनइक्वालिटी आहे, सिलॉग आहे किंवा कोडिंग डिकोडिंग एखादा सिरीज वरती क्वेश्चन येऊ शकतो. असे टॉपिक येतात. ब्लड रिलेशन जर तुम्ही पाहिलं पझल वरती काही असे झालेत की पेपर मध्ये 5-5, 6-6 क्वेश्चन्स किंवा 10-10 क्वेश्चन पण पझल वरती आलेले आहेत. सिटिंग अरेंजमेंट वरती 4-5 क्वेश्चन आलेले आहेत. कोणाला सिलॉग वरती 3-3 क्वेश्चन, इनइक्वालिटी वरती 3-3 क्वेश्चन. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 5 क्वेश्चन पझलला, 5 क्वेश्चन सिटिंग अरेंजमेंटला झाले 10. सपोज 3 क्वेश्चन आले सिलॉगला झाले 13. 3 इनइक्वालिटीला आले तर झाले 16. 3 क्वेश्चन ब्लड रिलेशनला आले तर 19. एखादा कोडिंग डिकोडिंग किंवा सिरीज वरती अशा टाइप मध्ये क्वेश्चन येतात. तर मग आपण काय करायचं, हे टेक्निकलचे हे 12-13 विषय करायचे आणि त्यानंतर रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस असे दोनच तर आपल्याला टॉपिक करायचे. आता सिलेबस तर सर्वच लोक वाचतात, पण त्याच्यात जास्तीत जास्त रिव्हिजन झाल्या पाहिजे. मग रिव्हिजन पण भरपूर लोक करतात, चांगलं मटेरियल अवेलेबल असतं. पण त्यामध्ये पेपर सोडवताना काय काळजी घेतली पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. आणि रिव्हिजन करताना काय काळजी घेतली पाहिजे ते महत्वाचं आहे. आता जेईच्या पेपरमध्ये पाहिले तर असं म्हणतात मुलं की 7-8च न्यूमेरिकल आलेले होते. न्यूमेरिकल पण सोपं होते. त्यातले 2-3 मुलांचं असं म्हणणं होतं की त्यांना फॉर्म्युलाच आठवले नाही. किंवा कधी कधी क्वेश्चन असे पण असतात की हे कशावर डिपेंड आहे, ते कशावर डिपेंड आहे, हे वाढलं तर का होईल, ते वाढलं तर का होईल, ते कमी झालं तर का होईल. तर अशा क्वेश्चन साठी तुम्हाला त्याच्या समोर डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचा आणि त्याच्यानंतर आपण तो क्वेश्चन एक्झॅक्ट सॉल्व्ह करू शकतो. काही मेथड ऑफ इलिमिनेशन पण क्वेश्चन सुटतात. युनिट बेसिस वरती पण सुटतात. असं नाही की 100% तुम्हाला सिलेबस मधून किंवा जे वाचलेलं आहे त्याच्यातूनच क्वेश्चन येईल. तर न येणारे क्वेश्चन पण तुम्हाला सोडवायचे आहेत. ते जमायला पाहिजे. ते जमलं तर 100% आपली पोस्ट निघणार आहे. सिलेबस सिलेबस एकदा बघून घ्या. फक्त 12-13 सब्जेक्ट आहेत. टेक्निकलचे फक्त एवढेच सब्जेक्ट आहेत. आणि तुम्ही पाहिलं तर प्रत्येक सब्जेक्ट वरती क्वेश्चन आलेले आहेत. भले काही सब्जेक्ट वरती 4-5 क्वेश्चन असतील, काही सब्जेक्ट वरती 2-3 असतील, पण प्रत्येक सब्जेक्ट वरती क्वेश्चन आलेले आहेत. आणि क्वेश्चनची लेवल अगदी इझी टू मॉडरेट लेवल होती. आणि बीएमसी सब इंजिनियर जरी पोस्ट मोठी याचा अर्थ असा नाही की क्वेश्चनची लेवल खूपच जास्त असेल. एक 10-15% क्वेश्चनची लेवल हार्ड असेल किंवा कदाचित सेम पण असू शकते. पण खूप मोठी पोस्ट आहे आणि खूप हाय लेवल असेल असं पण काही नाही. तो गैरसमज काढून टाक. आणि आता सर्वात महत्वाचं या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिलं की टेक्निकलला 60 क्वेश्चन 60 मार्क्स असतील. नॉन टेक्निकलला 40 क्वेश्चन 40 मार्क्स असतील. नॉन टेक मध्ये दोन स्ट्रीम येतात. एक जनरल अवेअरनेस ज्यात 20 क्वेश्चन 20 मार्क्स, दुसरा आहे तो रिझनिंग 20 क्वेश्चन 20 मार्क्स. आणि लक्षात ठेवा याला निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. आणि याला किती ऑप्शन्स असणार आहेत? 5 ऑप्शन असणार आहेत. त्यामुळे तुक्का मारणारा मेंबर नाही, जरा विचार करून तुक्का मारायचा आहे. पॅटर्न तर तुम्हाला समजला. आता सर्वात महत्वाचं आजचा जो व्हिडिओ ना त्यामध्ये सर्वात महत्वाचं 90% याला महत्व द्यायचं तुम्हाला, की पेपर कसा सोडवायचा. बऱ्याच मुलांचं म्हणणं झालं की मला रिझनिंगला वेळ कमी पुरला, मग मी सब इंजिनिअरला आधी रिझनिंग. सर्वात मूर्खपणा ठरेल माझ्या मते. जर मी एक्झाम द्यायचं ठरवलं तर मी काय केलं असतं इथे माहिती का, मी पहिले या तिघांमध्ये काय सोपं आहे ते सोडवलं असतं. मग तिघांमध्ये जर पाहिलं तर काय सोपं वाटतं बरं. साहजिकच आहे, आपण पूर्ण इंजिनिअरिंग टेक्निकल मध्ये केली आहे. तर टेक्निकल जे 60 क्वेश्चन असतील ना, पॅटर्न कसा असणार आहे, 60 क्वेश्चन टेक्निकल प्लस 20 क्वेश्चन
प्लस 20 क्वेश्चन असं असतं. मग तुम्ही फर्स्ट पहिल्यांदा काय सॉल्व्ह केलं पाहिजे बरं? फर्स्ट सॉल्व्ह केलं पाहिजे तुम्ही टेक्निकल. टेक्निकलला 60 क्वेश्चन असतील, 60 मार्क्स असतील. तर टेक्निकलला माझं असं म्हणणं आहे ना, 2 सायकल करायचे. किती सायकल? 2 सायकल. पहिल्या सायकलमध्ये काय करायचं? आता बघा हे टेक्निकलचे 60 क्वेश्चन आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट जी सायकल असेल त्या सायकलमध्ये काय करायची? सोपे क्वेश्चन आधी सोडवायचे. सोपे. मग ते 25 असू द्या, 30 असू द्या किंवा 35 असू द्या. जेवढे असतील तेवढे सोपे सॉल्व्ह करायचे. सोपे क्वेश्चन सॉल्व्ह का करतो माहिती का? एक सिंपल एक्झाम्पल देतो. तुम्हाला सिलेक्शन करायचं म्हणजे तुम्हाला इथे जायचंय टॉपला. म्हणजे आपली गाडी जर अशी वरती जात असेल, एखादा अवघड क्वेश्चन म्हणजे काय तो इथे आपली गाडी अशी वरती चालली एखादा अवघड क्वेश्चन आला म्हणजे हा स्पीड ब्रेकर झाला. त्या स्पीड ब्रेकर वरती म्हणजे अवघड क्वेश्चन वरती जर तुम्ही थांबलात तर आपल्याला पुढचे येणारे क्वेश्चन का होतात? चुकतात किंवा वेळ जातो आणि त्याच्यामुळे काय होतं? माणूस घाबरून जातो किंवा डिमोटिवेट होऊन जातो. त्यामुळे फर्स्ट सायकल मध्ये सर्वात सोपे क्वेश्चन असतील ना ते सोडवायचे. आणि पेपरची लेवल जर पाहिली तर 40-45 क्वेश्चन जे येईल तर सोपेच होते जे पहिल्या सायकल मध्ये होत होते. सेकंड सायकल मध्ये काय करायचे पाहिजे? याची जी सेकंड सायकल असेल, सेकंड सायकल मध्ये असे क्वेश्चन सोडवायचे, सोडवलेले नाही सोडवायचे. आन्सर बदलू नका. सेकंड सायकल मध्ये कोणते सोडवणे? की जे क्वेश्चन आपण फर्स्ट सायकल मध्ये नाही सोडवले, मग काही थोडेसे इझी होते, लेंथी होते, काही न्यूमेरिकल असतील किंवा टाइम कन्झ्युमिंग होते, काही ट्विस्टेड होते किंवा काही क्वेश्चन असे असतात की जे मेथड ऑफ इलिमिनेशन युनिट बेसिस वरती सुटतात. मग असं 60 क्वेश्चन 2 सायकल मध्ये कंप्लीट करून टाकायचे. परत टेक्निकलला यायचं नाही. हे झाल्यानंतर दुसरा जो स्ट्रीम आहे तो घ्यायचा तुमचा जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस तुम्हाला सांगतो की मोजून 5 मिनिटात होणारा टॉपिक आहे. 5 ते 7 मिनिटात जनरल अवेअरनेस होऊन जातं. जर तुम्ही हे 60 क्वेश्चन मला असं वाटतं तुम्हाला 40 ते 50 मिनिट सफिशियंट आहेत. कोणासाठी? टेक्निकलसाठी 5 मिनिट तुम्हाला सफिशियंट आहे जनरल अवेअरनेस साठी. त्याला काही डोकं लावायची गरज नाही. वन लाईनर क्वेश्चन असतील. जमत असेल तर टिक करा, नसेल तर रिस्क घेऊ नका. जनरल अवेअरनेसला तुक्का मारताना विचार करा. टेक्निकलला बिंदास तुक्का मारा कारण आपल्याला माहिती आहे त्याच्यातलं काय येणार आहे काय येणार नाही. मेथड ऑफ एलिमिनेशन आपण कधी कधी का तो 5 क्वेश्चन असतात. 5 मध्ये तुम्हाला माहिती आहे की कन्फर्म याचे 2 नाहीयेत. मग या 3 मध्ये तुक्का मार किंवा 3 मधून अजून एक कमी करा, 2 मध्ये तुक्का मार. पण जनरल अवेअरनेस आपण मेथड ऑफ एलिमिनेशन नाही करू शकत. मग जनरल अवेअरनेस जे येतात ना ते क्वेश्चन सोडवा. आणि मग 5 बघा जर तुम्ही ते 45 मिनिटात फिनिश केलं 5 मिनिटात म्हणजे 50 मिनिटात तर उरतात किती? 40 मिनिट्स. 40 मिनिटात आपण रिझनिंग सोडवायची. आणि रिझनिंगला काय काय येणार आहे? पझल येणार आहे, सिटिंग अरेंजमेंट येणार आहे, ब्लड रिलेशन येणार आहे, सिलॉग येणार आहे, इनइक्वालिटी येणार आहे, कोडिंग डिकोडिंग. मग यातले पटापट क्वेश्चन सोडवायचे. आधी सिंपल करा, मग अवघड करा. मग असं बघा टेक्निकलचे 60, सपोज याचे तुम्ही अटेम्प्ट केले 15, हे झाले 75 आणि हे झाले 20. असा तो 95. किमान मला असं वाटतं 90 क्वेश्चन तरी तुम्ही सोडवले पाहिजे. कारण का आता पेपरमध्ये थोडीशी घाई गडबड असते, आपल्याकडून थोड्याफार मिस्टेक होतातच. तर त्या मिस्टेक पहिली गोष्ट मिस्टेक करायचीच नाहीये. त्यांचं टार्गेट आहे तुमची मिस्टेक झाली पाहिजे. तुमचं टार्गेट आहे की आपला क्वेश्चन बरोबर आला पाहिजे. अशा पद्धतीने तो पेपर अटेम्प्ट करायचा आहे. घाई करू नका. 100 पैकी भले तुम्ही 90-95 क्वेश्चन सोडवा, पण काय ठेवा? अॅक्युरसी ठेवा. बस एवढंच करायचंय. मी परत एकदा सांगतो की पेपर सोडवताना पहिले काय सोडवणार? टेक्निकलचे क्वेश्चन 2 सायकल घ्या. पहिल्या सायकल मध्ये सोपे आणि मग थोडेसे अवघड सॉल्व्ह करा. दुसऱ्या याच्यामध्ये जनरल करा जे 5-7 मिनिटात होणार आहे. आणि मग लास्टला आपल्याला काय सोडवायचंय? रिझनिंग सोडवायची. आता रिझनिंगला काय करा मित्रांनो, दररोज एक पझल आणि एक सिटिंग अरेंजमेंट सॉल्व्ह करा. मी 2-2.5 महिन्यापूर्वी सांगत होतो की सिटिंग अरेंजमेंट आणि पझलची एवढी प्रॅक्टिस करा की 2-4 मिनिटांमध्ये किंवा एक्झाम 5 मिनिटांमध्ये आपलं पझल सॉल्व्ह झालं पाहिजे. विचार करायचे तुम्हाला 40 मिनिटं आहेत. 5 मिनिटात पझल, 5 मिनिटात सिटिंग अरेंजमेंट सोडवला तर 10 मिनिटात 10 मार्क्स मिळतात. आणि हे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स, ज्याला रिझनिंग मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळाले त्याचं सिलेक्शन होणार. कारण मित्रांनो टेक्निकल सर्व मुलांचं जवळपास सारखंच असतं. ज्याचा खूप चांगला अभ्यास असेल त्याला 50-55 मार्क्स मिळतील, ज्याचा कमी अभ्यास आहे त्याला 40 मार्क्स मिळतील. पण सर्वात महत्वाचा फॅक्टर असेल तुमचा 20 पैकी 20 रिझनिंगला मिळायला पाहिजे. याला जनरल अवेअरनेसला अर्धे जरी मिळाले ना तरी सफिशियंट आहेत. मग इमॅजिन करा ही 50 आणि हे 20 झाले 70. इथे आपल्याला 10 मिळाले झाले 80. मग मोर दॅन 80 स्कोर येत असेल तर चांगली गोष्ट आहे.
पेपर साठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू.